हरिपाठ अभंग 14वा भाग 2. हरी 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 हा मंत्र शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. शंकर देखील प्रार्थना करत असतात, परंतु ते कोणाची प्रार्थना करतात तर ते साक्षात भगवान विष्णूंची प्रार्थना करतात. असं सांगितलं जातं, अशी कथा आहे की एकदा पार्वती माता शंकरांना विचारते की तुम्ही देखील ध्यानस्थ होता, तुम्ही देखील नामस्मरण करता, तर तुम्ही खरंच कोणाचं नामस्मरण करता. त्यावेळेस भगवान शंकर सांगतात की ह्या संसारातील प्रत्येक जीवाला नामस्मरण करणं हे आवश्यक आहे. जर ह्या विषयासक्तीच्या भोगातून जर मुक्त व्हायचं असेल आणि जीवनाचा खरा आनंद शोधायचा असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. म्हणून मी हरीचा भक्त करतो, हरीचा मंत्रजाप करतो, असं भगवान शंकर देखील सांगतात. म्हणून हरी 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 हा मंत्र शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्याच्या वाचेमध्ये, ज्याच्या मनामध्ये हा मंत्र आहे त्याला मोक्ष मिळणार, त्याला या सर्व गोष्टीतून, त्याची संसारासागरातून त्याची मुक्त होणार. आणि अर्थात तो काय होणार तर या संसारामधून तो जे काही भावविवश गुंतलेले गोष्टी असतात त्यातून मुक्त होणार. पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराज आपल्याला हेच सांगतात की कशा प्रकारे आपण या उद्धार जर करायचा असेल, आपल्याला ह्या पापातून जर पुण्यशील मार्गाला जायचं असेल तर हरिस्मरणच लाभदायक ठरतं. म्हणून मी सुद्धा त्या हरीचे स्मरण करतो असं सांगतात. ज्ञानदेवराया 4थ्या चरणात सांगतात की ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. म्हणजे सतत नारायणाचा पाठ केल्यामुळं मी देखील उत्तम अशा निजस्थानाला पोहोचलो आहे असं ज्ञानदेव म्हणतात. आपण देखील कठीण परिश्रम केलं, मेहनत केली, चांगला अभ्यास केला आणि आपलं जर वागण्याची पद्धत प्रामाणिकपणा, सचोटी, चिकाटी ह्या सर्व गोष्टीचा वापर करून जर आपण एखाद्या गोष्टीचं ध्येय ठेवलं तर ती गोष्ट निश्चितच साध्य होते. त्याचप्रमाणे सतत नारायणाचा पाठ केल्यामुळे मी उत्तम निजस्थानाला पोहोचलो आहे असं ज्ञानदेव म्हणतात. याचा अर्थ काय असेल की अज्ञान, अंधकार यांच्यापासून मी दूर गेलेलो आहे आणि माझ्या आत्मस्वरूपाला मी जाणलेलं आहे. जेव्हा जेव्हा मनुष्य आपल्या आत्मस्वरूपाला जाणतो तेव्हा त्याला स्वर्गाचीच प्राप्ती होत असते. निजधामाला किंवा निजस्थानाला मनुष्य गेल्यानंतर त्याचं जन्म आणि मृत्यूचं चक्र थांबतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अशा प्रकारे आपल्याला हरिपाठामधून संदेश देतात की काय आपण करून ह्या जीवनामध्ये सुखी राहिलं पाहिजे. जय जय रामकृष्ण हरी.